पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे गणपतीची हे कथा जरूर ऐका. प्रत्येक पूजेपूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते. विशेषतः महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी श्री गणेशाची पूजा करतात. श्री गणेशाची आराधना केल्याने पतीला दीर्घायुष्य लाभते आणि सासरचे घर सदैव सुखाने भरलेले असते, असा विश्वास आहे. तेथे कोणतेही दुःख किंवा दारिद्र्य येत नाही. चला तर मग जाणून घेऊया भगवान श्री गणेशाची अद्भुत कथा, जे विवाहितांना दीर्घायुष्य देतात. भगवान श्री गणेशाने मधुचंद्राला आशीर्वाद दिल्याची कथा. एकेकाळी एक भाऊ आणि बहीण राहत होते. भावाचा चेहरा पाहूनच जेवण खावे, असा बहिणीचा नियम होता. ती रोज सकाळी उठायची आणि पटकन सगळी कामं उरकून भावाच्या घरी जाऊन त्याचा चेहरा बघायची. एके दिवशी वाटेत एका पिंपळाच्या झाडाखाली गणेशाची मूर्ती ठेवली. ती देवासमोर हात सोडून म्हणाली, सगळ्यांना माझ्यासारखं भावाचे अमर प्रेम दे, असं म्हणत ती पुढे चालू लागली. जंगलातील झुडपांचे काटे तिच्या पायाला टोचत होते. जेव्हा ती भावाच्या घरी पोहोचली आणि भावाच्या चेहऱ्याकडे बघत बसली, तेव्हा बहिणीने विचारले की तिच्या पायाला काय झाले. हे ऐकून तिने आपल्या वहिनीला उत्तर दिले की वाटेतल्या जंगलातील झुडपातून पडलेले काटे तिच्या पायात टोचली आहेत. ती घरी परतली तेव्हा वहिनीने पतीला रस्ता साफ करायला सांगितले. तुमच्या बहिणीच्या पायात बरेच काटे आहेत. त्यानंतर भावाने कुऱ्हाड घेऊन सर्व झुडपे तोडून रस्ता मोकळा केला. त्यामुळे तेथून गणपतीचे स्थानही हटवण्यात आले. हे पाहून देव क्रोधित झाला आणि त्याने भावाचे प्राण काढून घेतले. भावाला अंत्यसंस्कारासाठी लोक घेऊन जात असताना त्याची बहिणी लोकांना ओरडली, कृपया थोडा वेळ थांबा, त्यांची बहीण येणार आहे. भावाचा चेहरा बघितल्याशिवाय ती राहू शकत नाही, हा तिचा नियम आहे. तेव्हा लोक म्हणाले, ती आज बघेल, पण उद्या तिला चेहरा कसा दिसेल. दररोज प्रमाणे बहीण आपल्या भावाला भेटण्यासाठी जंगलात गेली. मग जंगलात तिने पाहिले की संपूर्ण रस्ता मोकळा झाला आहे. ती पुढे गेल्यावर तिला दिसले की सिद्धिविनायकही तिथून काढला आहे. मग निघण्यापूर्वी तिने गणपतीला एका चांगल्या ठिकाणी बसवले आणि हात जोडून म्हणाली, देवा, माझ्यासारखे अमर प्रेम सर्वांना दे, आणि मग ती पुढे निघून गेली. मग देव विचार करू लागला की जर आपण त्याचे ऐकले नाही तर कोण आपल्यावर विश्वास ठेवेल, कोण आपली पूजा करेल. तेव्हा सिद्धिविनायकाने तिला हाक मारली, मुली, या खेजरीची 7 पाने घेऊन ती कच्च्या दुधात मिसळून भावावर शिंपडा, म्हणजे तो उठून बसेल. हे ऐकून बहीण मागे वळली तेव्हा तिथे कोणीच नव्हते. मग ती विचार करू लागली की ठीक आहे, मी जसे ऐकले तसे करेन. त्यानंतर ती 7 खेजरीची पाने घेऊन भावाच्या घरी पोहोचली. त्याला तिथे बरेच लोक बसलेले दिसले. बहिणी रडत बसलेली आहे आणि भावाचा मृतदेह ठेवत आहे. मग त्या पानांचा उपयोग त्याने ठरलेल्या नियमानुसार भावावर केला. मग भाऊ उठून बसला. भाऊ बहिणीला म्हणाला, मला खूप गाढ झोप लागली होती. तेव्हा बहिणीने सांगितले की ही झोप कोणत्याही शत्रूलाही येऊ नये, आणि तिने संपूर्ण गोष्ट भावाला सांगितली. अशा प्रकारे भक्तीने व भावाने जर गणपती बाप्पांची पूजा केली तर गणपती बाप्पा आपल्या भक्ताचे हात नक्की ऐकतात आणि आपल्या भक्ताला दीर्घायुषी करतात, तसेच सुख समृद्धी अर्पण करतात.